हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप शितोळे. आजच्या स्टॉक अनालिसिस कोर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत कोणते स्टॉक आपण स्विंग ट्रेडिंग साठी घेतले होते आणि कोणत्या स्टॉक मध्ये आज आपण प्रॉफिट बुक करण्यासाठी आपण रिकमेंड केलेले आणि कोणते स्टॉक आपण 5% 10% साठी आपण काय केले आज रिकमेंड केलेले हे आपण आजच्या सेशन मध्ये काय करणार डिस्कस करणार. ओके, त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण आज कोणते ट्रेड घेतले होते, निफ्टी, बँक निफ्टी, ओके, आणि कोणत्या स्टॉक मध्ये आपण कोणत्या रॅलीमध्ये आपण एंट्री करून प्रॉफिट बुक केलेले तेही तुम्ही आजच्या सेक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता. सो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रॉफिट बुकिंग साठी जो स्टॉक आला होता तो स्टॉक आलेला आहे JSL. ओके, JSL जो आपण अगोदरच रिकमेंड केला होता 735 720 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता आणि 790 हायस्ट प्लस टार्गेट साठी आपल्याला तो होल्ड करायचा होता. ओके, याला जर आपण चेक केला तर या JSL ओके जिंदालने काय केले तो आपण याच ठिकाणी रिकमेंड केला होता. 24 एप्रिलला आपण तो प्लॅन केला होता. त्यानंतर मार्केटमध्ये चांगले करेक्शन आलं होतं आणि तो जवळपास 624च्या इथे काय केला तर लो गेला होता. पण 790चा आपला स्टॉप लॉस होता, त्यामुळे आपण त्याला काय केलं असेल, एक्झिट जरी केला असेल तर आज परत तो आपल्या सेटअप मध्ये आला होता ज्यामध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती जिंदाल स्टेनलेस स्टील मध्ये. ओके, JSL आपल्याला तो आजही बाय करता आला असता आणि आज जर आपण तो बाय केला असता तर 10% ची रॅली आपल्याला आज या जिंदाल स्टील्स मध्ये काय करता आली असती, बुक करता आली असती. आज आपण स्टॉक जे रिकमेंड केलेले यामध्ये आपण JKIL, जयकुमार इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड जो आपण रिकमेंड केलेला आहे 740 720 या दोन रेंज मध्ये आपल्याला तो ऍव्हरेज करायचा आहे. 770 800 प्लस या दोन टार्गेट साठी आपण काय करू शकतो, जयकुमार मध्ये आपण होल्ड करू शकतो. जो आपला स्विंग ट्रेडिंग काउंटर आहे. ओके, एक स्विंग ट्रेडिंग साठी तुम्ही याला काय करू शकता, होल्ड करू शकता. त्यानंतर आपण दुसरा स्टॉक आपण प्लॅन केलेला आहे अदानी. तर अदानी जर बघितलं आज अदानीचे सगळे जे काउंटर्स आहेत, अदानी पॉवर असेल, अदानी एंटरटेनमेंट असेल, या सगळ्यामध्ये चांगली रॅली मिळाली. पण त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर आणि एनर्जी हे सेक्टर्स पुढे जाऊन काय करू शकतात, चांगले मुवमेंट देऊ शकतात. तर अदानी एनर्जी सोल्युशन मध्ये आपण एंट्रीसाठी काय केलं तो रिकमेंड केलेला आहे. 1120 या लेवलला आपल्याला तो बाय करायचा आहे. 1050 ला तो आला तर अजून स्टॉक आपण त्यामध्ये ऍड करू शकतो. 1180 1200 प्लस या दोन टार्गेटसाठी आपल्याला काय करायचं आहे, अदानी एनर्जी सोल्युशन मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायचे. हजारचा आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस आपल्याला मेंटेन करायचा आहे. ओके, हे दोन्ही स्टॉक जे आपण रिकमेंड केलेले आहेत हे आपल्या बीटीएसटी रॅली जो आपला सेटअप आहे यामध्ये आले होते, ज्यामध्ये आपण पॉवर स्टॉक ऑलरेडी आपण NHPC हे स्टॉक आपण रिकमेंड केला होता. त्यामध्येही काही आपल्या क्लायंटनी काय केलेले प्रॉफिट बुक केलेले. ओके, अदानी एनर्जी जो आज आपण रिकमेंड केलेला आहे हाही स्टॉक तुम्हाला या ठिकाणी आलेला दिसेल. ओके, JSL ला जर आपण प्लॅन केला असता तर JSL मध्ये आपल्याला 10% ची रॅली ओके आजच आपल्याला काय करता आली असती, बुक करता आली असती. अदानी पण आपण काय केलेलं आहे आज रिकमेंड केलेलं आहे. या लेवलला आपण अदानी मध्ये काय करू शकतो, आपण एंट्री आपण प्लॅन करण्यासाठी सांगितलेली आहे. तर 1180 या टार्गेटसाठी आपण काय करू शकतो, याला आपण प्लॅन करू शकतो. जरी आपण त्याला प्लॅन केला असेल तर 1180 मध्ये आपण काय करू शकतो, 1180 याचं आपल्याला काय करायचंय, टार्गेट आपल्याला घेऊन चालायचंय. ओके, जर आपण या ठिकाणी जर बाय करतोय त्याचं टार्गेट जे असणार आहे ते आपण टार्गेट याचं मेंटेन करणार आहोत. ओके, जे 1180 1200 प्लस या दोन टार्गेटसाठी आपण काय करणार आहे, अदानी सोल्युशनला आपल्याला काय करायचंय, होल्ड करायचंय. हा एक स्विंग साठी आपण प्लॅन केलेला आहे, पण हा पण पुढे जाऊन एक चांगली रॅली आपल्याला एनर्जी सेक्टर्स मध्ये काय करू शकतो, आपल्याला देऊ शकतो. ओके, जर 10% टार्गेटसाठी तुम्हाला प्लॅन करायचं 1220 प्लस तुम्ही टार्गेट काय करू शकतो यामध्ये बुक करू शकता. सो अदानी सोल्युशन सो आपण आपल्या बीटीएसटी रॅलीमध्ये आलेला आहे, तो आपण या ठिकाणी काय केलेला आहे, रिकमेंड केलेला आहे. हे दोन स्टॉक आपण काय केले, रिकमेंड केले होते. जसं आपण या ठिकाणी बघितलं JSLचा आपण प्रॉफिट बुक करण्यासाठी काय झालेलं आहे, तो आज फर्स्ट टार्गेट साठी सुद्धा आपल्याला तो बुक करता आला असता. त्यानंतर आपण आज कोणतेही स्टॉक बीटीएसटी ओके जे आपण स्टॉक प्लॅन केलेले आहेत, त्यानंतर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज कोणताही स्टॉक आपण प्लॅन केला नव्हता. कारण मार्केट जर आपण चेक केलं तर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि निफ्टी, बँक निफ्टी याचे जे प्रीमियम आहे ते खूप हाय लेवलला होते. ओके, त्यामुळे आपण निफ्टी, बँक निफ्टी मध्ये लाईव्ह मार्केटमध्ये कोणताही ट्रेड आपण प्लॅन केला नाहीये. फिन निफ्टीचा एक आपण ट्रेड प्लॅन केला होता. ओके, त्यामध्ये आपण बऱ्यापैकी 30-40 पॉईंटची रॅली त्यामध्ये तुम्हाला पिक करता आली असती. आणि त्यानंतर आपण जे लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे ट्रेड प्लॅन केले होते हे ट्रेड आपण प्लॅन केले होते सेन्सेक्स वरती. ओके, कारण सेन्सेक्सची आज वीकली एक्सपायरी होते, त्यामुळे आपण काय करू, मंथली एक्सपायरी होती तर आपण सेन्सेक्स मध्ये काय केले होते, ट्रेड घेतले होते आणि त्यामध्ये पण आपण काय केले, आज प्रॉफिट बुक केले. सो कोणत्या लेवलला आपण आज प्रॉफिट बुक केलेलं आहे आणि कुठे आपण एंट्री एक्झिट केलेली आहे हे आपले युट्यूब चॅनलवर तुम्ही आजचे जे ट्रेड्स आहेत आणि कोणत्या स्टॉक मध्ये आपण एंट्री करून प्रॉफिट बुक केलेलं आहे आणि कोणत्या लाईव्ह मार्केटमध्ये सेन्सेक्सचे कोणते ट्रेड आपण प्लॅन केले आहेत आणि त्यामध्ये आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे हे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती काय करू शकता, पाहू शकता.
ओके, हेच जे स्टॉक मी तुम्हाला सांगितलेले हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी सांगितलेले, ज्यामध्ये तुम्ही एक अर्निंग साठी जर तुम्हाला जेन्युइनली जर अर्निंग करायचं असेल तर कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला या स्टॉक मध्ये काय केलेले रिकमेंड केलेले. पण हे आपले जे ऍडव्हान्स लेवल्स करतात ज्यांना स्टॉक अनालिसिस ओके आणि ऍडव्हान्स टेक्निकमुळे त्यांना एंट्री आणि एक्झिट हे स्टॉक मध्ये कुठे करायचं या गोष्टी त्यांना समजलेल्या असतात, त्यांच्यासाठी मी काय करतो त्या लेवल प्रोव्हाइड करत असतो. हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला या ठिकाणी काय केलेले शेअर केले. आणि तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग जर करायचं असेल तर ऑप्शन ट्रेडिंग आपण पूर्णपणे 1 वर्षाचा कोर्स आपण प्रोव्हाइड करतो, ज्यामध्ये आपण लाईव्ह मध्ये सकाळी 9 ते 12 मध्ये आपण काय करतो एंट्री आणि एक्झिट आपण प्लॅन करत असतो, आणि त्या एंट्री एक्झिट आपण का प्लॅन करतो या स्ट्रॅटेजी आपण लाईव्ह मध्ये डिस्कस करत असतो. ओके, तर तुम्हाला या दोन्ही कोर्सचे बेनिफिट घ्यायचे असेल तुम्ही ते ऍडव्हान्स टेक्निकल जे आपल्या पुढच्या आठवड्यामध्ये बॅच चालू होणार आहे त्या बॅचला पण तुम्ही जॉईन करू शकता, आणि मेंटरशिप जो आपला 1 वर्षाचा कोर्स आहे त्या कोर्सला पण तुम्हाला जॉईन करता येईल. ओके, सो मित्रांनो आजचा जो टाकलेला व्हिडिओ जर ऍक्च्युअली स्टॉक रिकमेंड होते तुम्हाला कसे वाटले तर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.